गुड मॉर्निंग मंडळी. तर आपला आजचा प्लॅन होता त्र्यंबकेश्वर करून पुढे कृष्णेश्वरला जाण्यासाठी, पण प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. आपल्याला जायचं ब्रह्मगिरीला. ब्रह्मगिरीची वरचं बघून आदिनाथचं एवढं डोकं खवळलंय की ते म्हणतोय की आता इकडंच जायचं. एक तिकडली ट्रिप कॅन्सल करायची. तर आपण निघालो तिकडं. आम्ही जिथे स्टे केलाय तिथून व्ह्यू दाखवतो की ब्रह्मगिरी कशी दिसते. हे आहे ब्रह्मगिरी पर्वतरांग, एकदम सुंदर असं. हे आहे आपलं त्र्यंबकेश्वर मंदिराचं कळस आणि इकडं आहे ब्रह्मगिरी पर्वतरांग. चला तर मग चलूयात ब्रह्मगिरी. आम्ही जिथे राहतो तिथं 400च्या पण रूम आहेत, 300च्या पण रूम आहेत. थोडंसं बघून आहे. 400 रुपयेमध्ये अटॅच बाथरूम आहे मध्ये, त्याच्यामुळं 100 रुपये एक्स्ट्रा आहे. बाकीचं सेम आहे. साधे रूम आहेत, सिम्पल. ज्यांना लो कॉस्टमध्ये राहायचं आहे त्यांना एकदम परफेक्ट आहे. ब्रह्मगिरीचं मी दाखवतो. धुकं आणि हे आलेलं दिसते का? दिसते का धुका आणि ब्रह्मगिरी? चला ठीक आहे, आपण तिथं जाऊन बघूयात. ही आपली धनो रात्रीपासून भिजते इथंच. आपण इथं नाश्ता यातून करूयात आणि पुढे निघूयात. 60 रुपये 70 रुपये घेतो आपल्याकडे. पोहा कसं रुपये प्लेट आहे? दादा बटाटा पोहे शेवपोहे आहे आपल्याकडे 30 रुपये. ओके. आणि ब्रह्मगिरी जायला इथून कसं आहे? इथूनच राईट मारायचं. इथनं पुढं इथून उजव्या हाताला गेले का BSNL टावर आहे, इथून गेले का राईट मारायचं बरोबर. आपण नाश्ता करून आता निघालेलो आहे ब्रह्मगिरीला. थंड वार सुटलं इथंच. हे बघा, इथनं जास्त व्यवस्थित नाही दिसत आहे, आणि एकदम अतिशय सुंदर वातावरणावरती. ही आहे ब्रह्मगिरी पर्वतरांग. 10 रुपयालाच काटे, 10 रुपये डिपॉझिट. तुम्ही आणून दिलं की तुम्हाला 10 रुपये परत. माकडा मोबाईल डायरेक्ट किशन पैसे. महागडा आहेत का वरती जास्त? हो किती घ्यायचे तुम्ही? एक आपण इथं पायरीशी आल्यानंतर ऑफिशियली ट्रिप इथनं सुरू झाली समजायचं. पूर्ण नियोजन दिलेलं आहे. तरी इथं सूचना लिहिली आहे की दुपारी 4च्या नंतर ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 6पर्यंत कोणीही ट्रेक करू नये. आणि इथं प्राण्यांचा वावर आहे. कोल्हा, लांडगा हे असे सगळे असतात. हे पूर्ण मॅपिंग दिली त्यांनी. कितीला तिकीट? 20 रुपये 40 रुपये. नाही ना, 20 रुपयाला तिकीट आहे एकाचं. दोघांचे 40 रुपये. देशील डोक्यात टाकून. आपण आढळतो का इथं? आलो मेंटल हेल्थ ठीक करायसाठी, पण इथे येऊन समजते फिजिकल हेल्थ तर त्यापेक्षा डेंजर खराब झाली.
जवळपास 700 ते 800 पायरी आहेत टोटल. सगळीकडे सारे लाईट फुटवर जबरदस्त पाऊस सुरू झालाय. वापस काय फिरला बाबा. पाऊस सुरू झालेला आहे खूप आणि दम तर एवढा लागतोय की बस. चला मस्त पूर्ण देश पळून काढायचा गाडीवर. गाडीवर फिरायचंय मी तर. माझं तर पहिल्यापासूनच आहे. सोबत घेऊन फिरायचं रे. हो सोबतच लांब माझी प्लॅनिंग. याद राहत नाही कसं करायचं राहत. एवढा पाऊस असून एवढी गरमी व्हायली, अक्षरशः घाम यायला. फक्त चर म्हणजे तुला कळलं. असं वाटतं की रेनकोट काढून टाकावं, भिजलं तरी चालेल. आजी आजोबा आहेत. आत्ता मी जसं कॅमेरा चालू करत होतो, ही आजी माझ्याकडे बघितली कॅमेरा चालू करतोय आणि लगेच पदर डोक्यावरती घेतली. मुक्ता देवी मंदिर. जय माता दी. लेवल आल्यामुळे गरम होणार गेलं. थंडी पहिल्यापासून तशी आपलं. आता जरा बरं वाटतंय. परत पाऊस सुरू झाला. हा 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 हा. ए, आता काही केलं फोडलं परत पाऊस, परत आता पाऊस, ते- परत पाऊस. आपलं काय नॅचरल कॉल काय काही आजोबा आहेत जे वरती जाऊन आले, आपण बोलू त्यांच्याशी. काम कसं आहे वरी वातावरण? मोबाईल वगैरे काढतो घेऊन लय मागणी आहे का? बरं. पुण्या गावचे आहेत? नांदेडचे आहेत. नांदेड मध्ये कुठं? नांदेड मध्ये अर्धापूर. अर्धापूर. तुम्ही आम्ही लातूरचे आहेत. लातूरचे. सगळे तिकडलेच आहेत का नांदेडचे? अर्धापूर तालुका. मी उमरीला होतो शिकायला तिकडं. मालेगाव उमरी. हा मी लातूरचे प्रॉपर. थँक्यू बाय. हा हा चालते. थँक्यू. हा ठीक आहे. कसं झालं प्रवास? बरा झाला, छान झाला. शांतच आहे, काय होईना ना. ओके. माकडं दिन कसे आहेत? भरपूर आहेत का? माकडं मोबाईल मध्ये नेऊ नको तसा. हा हा हा, मोबाईल घे. फोटो काढायला जमान उतरा. नांदेडला टाक ना, तू ना. हा हा नक्कीच. बाय. बाय बाय. नांदेडवरनं आलेत. जवळपास 15 ते 20 असतील लोक आणि सगळ्यांचं वय जवळपास 50च्या वरती आहे पुरुषांचं. आणि जे लेडीज आहेत ते असतील 40-45च्या पुढचे. सगळे एकदम जोशनी चालत आहेत, एकदम मस्त. छान वाटलं त्यांना भेटून. नाव कसं पडलं? कुठले? परभणी. आलं परत पाऊस.
आम्ही लातूरचे प्रॉपर निलंग्याचे येतं. बारकीला चालणं होते का? बारकीत चल आपण नाही चालायचं. बारकीत चालेल. आम्ही पुढे जातो. कोण आहे सुंदर असा ब्रह्मगिरी. मोबाईल चालू. कसं बघत माकडा. हा हाय फ्रेंड्स, आपण आलोय आता वरती ब्रह्मगिरी पर्वतावरती. सॉरी, खालून येते वेळी आम्हाला व्हिडिओ बनवता नाही आला कारण माकडे एवढा त्रास देत होते. प्रत्येकाच्या डोक्यावरती जाऊन बसायचे, खिशामध्ये हात घालायचे, बॅग असेल तर बॅगची चेन काढून फाडून टाकायचे, मध्ये काय बघायचे खायला. माझ्या खिशात माईक काढून माईक तोडून टाकलेत. बरं थोडंसं वाचलं, ते फेकून दिलं त्यांनी, मग परत जाऊन खाली आणावं लागलं. ते वाचले कसं तरी. तर बघूयात, परत अजून थोडं वरती आहे. हा पूर्ण रस्ता होता पहिला, असं असतो तिकडनं खालीपर्यंत, पण पावसाने वाहून गेला मे बी तो. अरे भाई किती उंच आहे. एवढा दम लागलाय, काही सुधरत नाहीये. धुका आलं, परत पाऊस आला. भाई साहब धुका एक नंबर. ब्रह्मगिरी चलते वेळेस एकदम सावधानी. इथं जर पडलं केलं, हाताला लागलं, पायाला लागलं तर लवकर उपचार नाही मिळणार. आणि प्लस हात मोडला, पाय मोडला तर इथनं चलत खालीपर्यंत स्वतःला जायला लागेल. खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये होऊ शकते.
पोलिसांकडनं काही मदत मिळेल, पण शक्यतो आपण सावधान चाललेलं बरं. गंगा नदीचं उगम स्थान आहे. आपण जाऊ पहिले तिकडे गंगामुखाकडे. मूळ गंगेकडे जाणारा रस्ता. ಥ್ಯಾಂಕ್ ಸೊ ಇತಿಹಾಸ ತಿಳ್ಕೊಂಡು ಗೈಸ್, ಇದು ಗೋದಾವರಿ ಉಗಮ ಸ್ಥಾನ, ಹಾಗೆ ಗೋದಾವರಿ ಹೇಗೆ ಹುಟ್ಟಿತ್ತು, ಹಾಗೆ ಗೋಹತ್ಯೆ, ಹಾಗೆ ಈ 12 चल आधी ना. आवडली मला, छान आहे. सदाशिव गोदावरी वाला उस साइड जगह मंदिर आहे. ब्रह्मगिरीवर आम्हाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न काय असू शकतो? इमेजिन काय असू शकतो? इथं वरती येण्यासाठी आम्ही जेवढे फिरले तेवढे मधले रस्ते, तरी इथं दाखवतो गायी आहेत. जवळपास 8 गायी आहेत. वरती कसं आले, कुठून आले नाही माहिती, पण इथं वरती येण्यासाठी खूप छोटे छोटे रस्ते आहेत.
तरी विचारू इथल्या लोकांना. फर्स्ट टाइम आहे का? YouTube साठी व्हिडिओ कसे वाटले ट्रिप? कुठून बुलढाण्यावरून आणले काय? वय किती आहे? 68. तुमचं? अरे बापरे. बाई 68 वर्ष, 66 वर्ष, 70 वर्षांचे म्हातारी सुद्धा ब्रह्मगिरी चढतायत आणि ते पण नॉन स्टॉप अजून. आणि आमच्या सोबतचे असलेले कामाला जॉबला असलेले बस लागेल बरं का. कंटिन्यू चाललेले ते कंटिन्यू. बराबर. सांगा. जेवढे तुम्हाला शिवलिंग दिसत आहेत ते संपूर्ण 108 आहे. मध्ये जो मुकुट आहे तो गौतम ऋषींचा आहे. ओके या गौतमांच्या पत्नी अहिल्या देवी साडी नेसतात, ओके. ज्यांचा प्रभू श्री रामांच्या चरणाने उद्धार झाला चित्रपट. तर दोन्ही पती पत्नीने मिळून या ठिकाणी 108 शिवलिंगांची पूजा अर्चना केली, कारण त्यांना गोदावरीचा पाप लागला. गोदावरीचं दर्शन घेतलं. हो. तीच गोदावरी त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या केली. त्यावेळेस ते गोवर्धनीचा पाप ते त्यांचं पूजेचं पुरातन स्थान. समोर शेषनाग आणि त्रिशूळी जला महादेवांचं प्रतिबिंब. हे प्रणाम करतो. आपली आता ट्रिप पूर्ण झाली ब्रह्मगिरीची. तर आपला हे ब्रह्मगिरी ट्रिपचा एंडिंग व्हिडिओ. आम्हाला जो खाली प्रश्न पडलेला की इथं गायी कुठून आल्या, तर आम्हाला हे भेटलेत की हे म्हणतात की कधीपासून आहेत गायी इथंपर्यंत. इथं किती वर्ष झाली? तुम्ही लहान असल्यापासून इथंच म्हणजे आता आम्ही तिथं 8 गाई बघितलो, ते आता खालीच नाही जात, ते इथंच काय कंटिन्यू गाई इथंच आहेत. कित्येक वर्ष झालं ते लहान असल्यापासून, म्हणजे कमीत कमी ते 31 वर्षाचे असतील त्या पहिल्यापासून, म्हणजे साधारण ते म्हणजे इथंच जवळपास ते 8 गाई आहेत. तर ते कंटिन्यू तिथे इथंच असतात. आपण निघालो आहोत आता खालती. लास्ट एक व्ह्यू बघूयात. आपला व्हिडिओ इथं स्टॉप करू. तर आम्हाला याच्यानंतर जायचंय त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी. तर भेटूयात.